जनतेने माझा विचार करावा, कारण मी स्वतः बी सिव्हिल उच्च शिक्षित आहे. मी स्वतः खेळाडू आहे. जनतेनंच हे नितीन पाटलांचं स्वप्न पूर्ण करायच्या हिशेबानं जे सगळं जे चालू आहे, त्यामुळं मला काय वाटत नाही. आणि हा मूळचाच पक्ष हा पन्हाळा तालुक्यातला असल्यामुळं जनस्वराची निर्मितीच पन्हाळा तालुक्यात झाल्यामुळं इथं 100% चांगलं वातावरण आहे. आणि त्यांचं जे स्वप्न होतं की बाबा पंचायत समिती आपण ही जिंकायची, त्यांचा 2 वेळा पराभव झाला, त्यावेळी मागच्या वेळी 1 मतांनी निसटचा पराभव झाला. त्यामुळं त्यांना एक श्रद्धांजली म्हणूनच लोकांनीच आपल्या हातात घेतल्यामुळं मला काय अडचण वाटत नाही. प्रचाराचा अगदी अंतिम टप्प्यात आलेला आहे. तुम्ही आता सर्व भागामध्ये फिरताय, तुम्हाला थोडक्यात कल्पना आलेली असेल काय चित्र आहे मैदानावर. तर काय चित्र आहे खाली मैदानावर? काय झाले, पहिल्यांदा नमस्कार. सध्या बाजारगाव पंचायत समिती आणि जिल्हा परिषद कोतुली 2026 इलेक्शन सुरू आहे. या संदर्भात मला उमेदवारी जनस्वराज्यानं दिलेली आहे आणि मी भागामध्ये सध्या फिरत आहे प्रचाराला. तर अतिशय चांगलं वातावरण आहे. लोकांनीच आपली जे इलेक्शन आहे ते हातात घेतलेलं आहे. कारण मागच्या वेळी माझे जे लोकनियुक्त सरपंच नितीन पाटील साहेब होते, त्यांचा 1 मतानं निसटता पराभव झाला होता या पंचायत समितीमध्ये. त्यामुळं त्यांच्याविषयी ते आदराची भावना लोकांच्यामध्ये आहे. आणि त्यांचं जे स्वप्न होतं की बाबा पंचायत समिती आपण ही जिंकायची, त्यांचा 2 वेळा पराभव झाला, त्यावेळी मागच्या वेळी 1 मतानं निसटचा पराभव झाला. त्यामुळं त्यांना एक श्रद्धांजली म्हणूनच लोकांनीच आपल्या हातात घेतल्यामुळं मला काय अडचण वाटत नाही. तरी नाराज कार्यकर्ते असतात, काही नाराज गट असतात, तर त्यांचा काय इथं या निवडणुकीमध्ये थोडासा काय प्रभाव दिसेल? मला असं काय वाटत नाही. कारण का आता सध्या जर तुम्ही बघितलं ना, तर सगळी प्रचारामध्ये प्रत्येक गावामध्ये किंवा जी आमचे जे नियोजन लावणारी सगळी मंडळी आहे, ती सगळी म्हणजे सगळे पुढारी ज्या गावातमध्ये आहेत ते सगळं नियोजन करत आहे. त्यामुळे नाराजी, आणि त्यामध्ये काय झालं, तिकिटावरून पण जास्त काय आमच्यामध्ये हे झालं नाही की जास्त कॉम्पिटिशन झालं नाही. त्यामुळं काय त्यामध्ये नाराजीचा जास्त काय विषय झाला नाही. त्यामुळे नाराजीचा विषय काय राहणार नाही या इलेक्शनमध्ये, असं मला वाटते. आता प्रत्येक पक्ष विरोधात राहिलेला आहे, म्हणजे तिरंगी लढत आहे, पंचरंगी. तरी असं बोललं जाते की जनस्वराज्याला थोडा यामुळं फटका बसेल. आता कसं आहे, काँग्रेसचा जो उमेदवार आहे तो जनस्वराज्यामधूनच बाहेर पडलेला आहे. त्याचा थोडा इफेक्ट राहील. पण आता लोक विचार करतील की विनिंग झोनमध्ये कोण आहेत आणि कुणाला मतदान करायला पाहिजे. जे 1 आणि 2मध्ये आहे त्यांनाच लोक मतदान करतील असं मला वाटते. त्यामुळे काय त्याचा जास्त इफेक्ट होईल असं मला काय वाटत नाही. कारण ते आता गेला तो पास्ट आहे. आता प्रेझेंटमध्ये जे कोणी विनिंगला जे कॉम्पिटिशनला 2 जण आहेत त्या लोकांनाच लोक मतदान करतील असं मला वाटतं. त्यामुळे त्याचा जास्त इफेक्ट होणार नाही. जनतेने आपला का विचार? जनतेने माझा विचार करावा, कारण मी स्वतः बी सिव्हिल उच्च शिक्षित आहे. मी स्वतः खेळाडू आहे. मी स्वतः एक म्हणजे बांधकाम व्यावसायिक असल्यामुळे या सगळ्या जी योजना आहेत, म्हणजे कुठला निधी कुठं लावायला लागतो आहे, काय करायला लागतं आहे, कुठल्या म्हणजे गटर कशामध्ये करता येते, समाज मंदिर कशातनं बांधता येते, दलित वस्तीतला रस्ता कशातनं करता येते, वाडी वस्ती जोडणी कशातनं करता येते, तांडा वस्ती म्हणजे नेमकं काय, हे सगळे निधी कुठनं कसे लावता येतात, काय पर्सनल जे आपण जे आता लाडकी बहीण योजना असेल किंवा संजय गांधी निराधार असेल किंवा हे अशी जे वैयक्तिक लाभाच्या गोष्टी सगळ्या आपल्याला माहीत असल्यामुळं, आणि आमच्या घराचे म्हणजे जे आम्ही पोहावाडीमध्ये काम करून दाखवलेलं आहे ऑलरेडी, त्यामुळं ती व्हिजन घेऊनच आम्ही यामध्ये उतरलेलं आहे. त्यामुळंच आपला विचार करणं हवा असं आम्हाला वाटते. जनस्वराज्यासाठी चांगलं वातावरण आहे का? 100% आहे. सावकाराच्या परवा सभेची तुम्ही जर गर्दी बघितली आणि त्या दिवशीचं वातावरण बघितलं आणि आत्ता या मी ज्या गावामध्ये जातो आहे तिथला कधी रिस्पॉन्स जर बघितलं तर 100% चांगलं वातावरण आहे. आणि हा मूळचाच पक्ष हा पन्हाळा तालुक्यातला असल्यामुळं जनस्वराची निर्मितीच पन्हाळा तालुक्यात झाल्यामुळं इथं 100% चांगलं वातावरण आहे. असंही बोललं जातं की इथं भरपूर काटेकी टक्कर अशी लढाई असेल. आता ते 2 ज्यावेळी उमेदवार समोरासमोर येतात तेव्हा वन साईड काय होणार नाही. कारण ती सुद्धा कधी विद्यमान आमदारांचे म्हणजे उमेदवार आहेत. त्यामुळं काटेकी टक्कर तर होणारच. 100 काटेकी टक्कर तर आहेच इथं. पण तरी पण मी तुम्हाला पहिला बोललो की जनतेनंच हे नितीन पाटलांचं स्वप्न पूर्ण करायच्या हिशेबानं जे सगळं जे चालू आहे
त्यामुळं मला काय वाटत नाही की अडचणी होणार नाही. या निवडणुकीसाठी आपले प्रमुख मुद्दे काय असतील? प्रोमध्ये म्हणजे हे आत्ता जे मी आता ज्या गावामध्ये फिरतोय ना, तिथले रस्ते असतील, गटर्स असतील, तिथले समाज मंदिर असतील, त्यानंतर खेळाचे ग्राउंड जे विद्यार्थ्यांसाठी मुलांसाठी आहेत ते सगळ्यात मोठं ग्राउंड इकडं भागामध्ये नाही आहेत. नंतर वैयक्तिक जे लाभ जे पंचायत समितीकडून मिळतात ते सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे आणि सगळी जे आपण स्पर्धा परीक्षा जी मुलं आता करत आहेत त्यासाठी काहीतरी प्रशिक्षण केंद्र उभा करणे असे आम्ही मुद्दे घेऊन ते काजिरडा घाटाचा मुद्दा आपण वर विधानसभेत मांडण्यासाठी त्याचे प्रशासकीय लेवलला काहीतरी पाठपुरावा करणे हे मुद्दे घेऊन आम्ही या इलेक्शनमध्ये उतरलो आहे. त्या भागात जर बघितलं आपण तर रस्त्याच्या प्रमुख समस्या जाणवतात. आता तुम्ही आलाय ते रस्ता तुम्ही बघतच आहे की आत्तासुद्धा बघा, आज कुठला महिना, फेब्रुवारी महिना चालू आहे आणि रस्त्यांची काय परिस्थिती आहे, केवढे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे ते सुधारणं महत्त्वाचं आहे. ते म्हणूनच आम्ही रस्त्यांच्याच मुद्दे कसं आहे, दळणवळणाचं जर जेव्हा काम होते तेव्हा सगळं सुकर होत जात आहे. त्यामुळे ते जेव्हा रस्ते होतात तेव्हा विकास आपोआप होतो आहे आणि डेव्हलपमेंट त्यानुसार लोकांची हे वाढते. त्यामुळे ते मुद्दे घेऊन आम्ही लोकांच्या पुढे निघालेलो आहे. मतदारांसाठी तुम्ही काय आवाहन कराल? मतदारांसाठी मी एवढंच आवाहन करू इच्छितो की येत्या 7 तारखेला नाराजी बाग या चिन्हासमोरील बटन दाबून नितीन पाटील साहेब जे बाजारभोगाचे लोकनियुक्त सरपंच होते त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक मताचं योगदान देऊन आपण त्यांचं स्वप्न पूर्ण करूया आणि त्यांचे जे स्वप्न अधूर राहिले गुलालाचं ते पूर्ण करूया, एवढंच मी लोकांना सांगू इच्छितो.